ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी वडीगोद्री इथं उपोषण सुरू आहे। माझ्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत ज्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। शिष्टमंडळ येते आज तुमच्याकडे, 9वा दिवस आहे, काय अपेक्षा असतील? आम्हाला शिष्टमंडळाकडून हीच अपेक्षा आहे, कारण की त्या दिवशी अनधिकृत शिष्टमंडळ आमच्याकडून विचारपूस करून गेलेलं आहे। आमच्या मागण्या काय आहेत आणि आम्ही कशासाठी उपोषणाला बसलो आहोत आणि आपल्या माध्यमातून, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही वारंवार सांगत आलो की आमच्या सरकारकडे काय मागण्या आहेत। तर नक्कीच आम्हाला असं वाटतं की त्यांनी आज लेखी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन घेऊन यावं की ओबीसीच्या 29% असणाऱ्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि ज्या राज्यामध्ये बोगस 54 लाख नोंदी हाताची खडाखोड करून पेनाने लिहून पुनवी प्रमाणपत्र 54 लाख वाटप सुरू आहे, हे तात्काळ थांबलं पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा बोगस कोणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं आहे, अशा अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि याला पाठीशी कोण घालतं याची सुद्धा निष्पक्षपाती चौकशी झाली पाहिजे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अरे साहेब, 9वा दिवस आहे, प्रशासनाचं शिष्टमंडळ यायला इथं 9 दिवस लागतात, कुठंतरी वेगळं वाटतंय? हा, नक्कीच ना। शेवटी काय, आम्ही सामान्य कुटुंबातले आणि छोट्या समाजातले, आम्ही दोघंही छोट्या समाजातले सामान्य कुटुंबातले व्यक्ती असल्यामुळं आणि आमच्याकडं जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करतं की काय असं आम्हाला वाटू लागलं आहे। कारण की एखाद्या प्रस्थापितांच्या आंदोलनामध्ये रेड कार्पेट टाकून मंत्रिमंडळ लोटांगण घेण्याचं काम करतं आणि आमच्या आंदोलनाकडं सपशेल आता आज 9वा दिवस आहे आणि एक वेळेस ते शिष्टमंडळ आलं, पण ते अधिकृत नव्हतं। ते कुठंतरी स्वतःच्या मनाने येऊन आमचं आंदोलन म्हणजे मोडीस काढण्यासाठी आलं होतं। त्यांनी नियोजन करून आले होते किंवा कुठंतरी आम्हाला इथून उठवायचं, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आपण आणि तुम्हाला त्याच्यात मार्ग काढू। म्हणजे जरांगे पाटील म्हणतात सरकार पुरस्कृत हे तुमचं आंदोलन आहे म्हणून। जरांगे पाटलाचं आंदोलन सरकार पुरस्कृत असल्यामुळे त्यांच्या डोक्यात फिट झालं आहे। एकतर जरांगे सध्या म्हणजे कुठंतरी चुकीचं बोलण्याचं पूर्वीपासूनच काम करत आलात। त्यांची बुद्धीची कीव येते मला, कारण की ज्येष्ठ असणारे नेते मोठमोठ्या नेत्याविषयी जर ते आरेतुरीची भाषा वापरत असतील आणि कुठंतरी चुकीचं बोलत असतील, आता 2 दिवसापूर्वी ते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांविषयी बोलले की भुजबळांना बैलाचं इंजेक्शन दिलं पाहिजे। ही काय भाषा आहे का हो? आणि ही कोणती संस्कृती? ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आपण राहतो, छत्रपतींना 18 पगड जातींना एकत्र करून राज्य स्थापन केलं। जरांगे पाटलांच्या उपोषणाला सरकार जेवढं पायगडा घालते तुमच्याकडे बघतही नाही, बेदखल करतं असं म्हणायचं आहे? जरांगेचं उपोषण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने झालेलं आहे। एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना जे गद्दारीचा ठसा त्यांच्यावर लागला होता, तो पुसवण्यासाठी त्यांनी कुठेतरी समाज आपल्या पाठीशी राहावा म्हणून जरांगे यांना समोर करून रसद पुरवून हे आंदोलन उभं केलं होतं। शिष्टमंडळ येते, शिष्टमंडळात कोण कोण मंत्री राहणार आहेत, कोण नेते राहतील? आम्हाला अशी माहिती कळली की आदरणीय गिरीश भाऊ महाजन आहेत, उदयजी सामंत आहेत, अतुलजी भाऊ सावेसाहेब आहेत आणि त्यानंतर आपले गोपीचंद पडळकर साहेब आहेत। गोपीचंद पडळकर असतील, अतुल सावे असतील, ओबीसी नेते आहेत, तुम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं आज काहीतरी निर्णय होईल? ओबीसी नेते तर सावेसाहेब सुद्धा, हे गिरीश महाजन साहेब सुद्धा ओबीसी नेतेच म्हणून घेतात स्वतःला आणि सावेसाहेब आहेत, पडळकर साहेब आहेत। नक्कीच आम्ही अपेक्षा त्यांच्याकडून धरली पाहिजे की गिरीश भाऊ महाजन हे संकटमोचक म्हणून ओळखले जातात, त्यांनी ओबीसीवर आलेलं संकट घालवण्यासाठी प्रयत्न करून हे संकट टाळावं आमच्यावरलं। आज उपोषण मागे घेता येईल जर निर्णय झाला तर? आमची काही अडचण नाही। आम्हाला ज्या आमच्या मागण्या आहेत वारंवार TV चॅनलच्या माध्यमातून आम्ही ज्या मांडल्या आहेत, किंवा 29% आरक्षणाला कुठला धक्का लागला नाही पाहिजे, ज्या 54 लाख नोंदींचा विषय आहे, ज्यामध्ये सरकार म्हणते आम्ही मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावणार नाही, तर त्यांनी आम्हाला ते सुद्धा त्यामध्ये नमूद करून द्यावं किंवा आम्ही धक्का कसा लावणार नाही। आणि ह्या जर मागण्याची त्यांनी पूर्तता केली तर आम्हाला असं काही आमचा हट्ट नाही की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी यावं आम्हाला उपोषण सोडायला। आम्ही सामान्य कुटुंबातले लेकरं आहोत, गरिबाचे लेकरं आहोत, छोट्या छोट्या जातीतून आले आहोत। आमचा काही हट्ट नाही। आम्हाला एखाद्या तलाट्याच्या हाताने जरी उपोषण सोडायला लावलं, पण आमच्या मागण्या आमच्या राज्यपालाकडून पत्र आणि मुख्यमंत्र्याकडून पत्र मिळत आम्ही सोडू शकतो, असं काही नाही। नक्कीच आमच्या ज्या मागण्या आहेत त्या वेगळ्या आहेत, मागण्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, आम्ही कधीही उपोषण मागे घेऊ असं वक्तव्य जे आहे उपोषणकर्ते करतात।
थोड्याच वेळामध्ये शिष्टमंडळ येईल आणि शिष्टमंडळाकडून आता नेमकं काय भूमिका, काय निर्णय होईल याची उत्कंठा जी आहे त्या शिगेला पोहोचलेली आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.